मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत तळेगाव दाभाडे या ठिकाणी. केदारेश्वरांचं मंदिर आहे. माझ्याबरोबर आहे आज किरण देसाई, माझा मित्र. तर आम्ही आज दर्शन घेणार आहोत आणि ही अप्रतिम ट्रेक आपल्याला अनुभवणार आहोत. तर चला मित्रांनो, देवांचे देव महादेव यांचं दर्शन घेण्यासाठी चल मित्रा. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तळेगावमधील 5 पांडव मंदिर आणि बनेश्वर महादेव मंदिर पाहिलं होतं. आज प्रति केदारेश्वर म्हणून तळेगाव दाभाडे येथील केदारेश्वराची ओळख आहे. स्वराज्यात व त्यानंतर पेशव्यांच्या कारकिर्दीत नावारूपाला आलेलं दाभाडे घराणे. महाराष्ट्रात मराठा सत्तेच्या काळात अनेक पुरुषांनी आपल्या मनगटीच्या ताकदीवर अनेक मानाची पदे मिळवली व अनेक जण नावारूपाला आले. त्यापैकी दाभाडे घराणं या घराण्याचे मूळ पुरुष बजाजी पाटील हे पुण्याजवळील तळेगावचे पाटील होते. केदारेश्वर मंदिर हे खाजगी मालकीचे आहे. या मंदिरात येणाऱ्या इंद्रायणी हेरिटेज या सोसायटीच्या मुख्य दरवाजातून आपल्याला प्रवेश करावा लागतो. मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर विस्तीर्ण असा मंदिर परिसर आपल्या नजरी पडतो. सुंदर अशा बागेतून पुढच्या दिशेला प्राचीन असे केदारेश्वर मंदिर नजरी पडते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वप्रथम जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होते. येथे एक शिल्प नजरी पडते. मुख्य मंदिराच्या समोर सुंदर चौताऱ्यावर नंदीदेव आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या प्रवेशाजवळ सुंदर नक्षीकाम आपल्याला पाहता येतं. मंदिराची रचना सभामंडप, गर्भगृह अशी दिसते. गर्भगृहात केदारेश्वरांची पिंड आहे. पिंडीच्या मागे गणपती बाप्पा आणि पार्वती मातेची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहता येते. केदारेश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूला प्रसिद्ध गुम्मुट विहीर आहे. सुंदर रेखीव काळ्या पाषाणात बांधलेली ऐतिहासिक विहीर आहे. साताऱ्याच्या 12 मोठेगत काहीशी प्रतिकृती आपल्याला या विहिरीमध्ये पाहता येते. फरक हाच की विहिरीच्या भिंतीच्या बाजूला एक महादेवाचं छोटं मंदिर आपल्याला या विहिरीमध्ये पाहता येतं. आणि 12 मोठे ऐवजी 2 मोठा नजरी पडतात. विहिरीमध्ये 2 कमाने आहेत. या ठिकाणी एक मोडी भाषेत शिलालेख आढळतो. या विहिरीला सध्या जाळी लावली आहे. यात मासेही पाहायला मिळतात. काहीशा पायऱ्या उतरून आपण महादेव मंदिरात प्रवेश करतो. येथे महाशिवरात्री व श्रावणी सोमवार या दिवशी खूप गर्दी राहते. खंडेराव दाभाडे यांच्या कुटुंबियांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. काहींच्या मते या मंदिराचे नाव घुमटेश्वर आहे असं मत आहे. तळेगाव मधील मनोहर नगर रोड तळेगाव दाभाडे या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. मंदिर 18व्या शतकातील असून मराठाकालीन वास्तुकलेचा सुंदर असा नमुना आपल्याला इकडे पाहता येतो. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असून पर्यटनासाठी आणि आध्यात्मिक शांततेसाठी एक उत्तम ठिकाण आहे. रोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत दर्शनासाठी हे मंदिर उघडे असते, पण ही वेळ बदलू शकते. मंडळी, विहिरीच्या वरती एक मोडी लिपीत शिलालेख आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो: श्री डोळस हा कुलस्वामी देव असलेले तळेगाव येथील बजाजी पाटील यांना 2 मुलगे होते. पहिला यशवंत पाटील व दुसरा सोमाजी पाटील. थोरल्या मुलाच्या पोटी जन्मला खंडेराव, ज्याचे नाव सेनापती म्हणून रूढ झाले. जय प्राप्त केल्यामुळे त्याचे मोठे वैभव आहे. धाकट्या मुलाच्या म्हणजे सोमाजीच्या पोटी 2 मुलगे जन्माला आले, कृष्णाजी व बाबूराव. त्यापैकी बाबूराव यांची पत्नी सगुणाबाई यांनी घुमट व विहीर या वास्तू शालिवाहन शकाच्या 1645व्या वर्षी शुभनाम संवत्सरातील फाल्गुन वैद्य सप्तमी या दिवशी बृहस्पतिवारी म्हणजे शुक्रवारी बांधून पूर्ण केल्या. त्यांच्या म्हणजे बाबूराव व सगुणाबाई यांच्या वंशी सवाई बाळ आहे. त्यांचे संरक्षण श्री गोपाळ करील आणि घुमट व विहीर यांचे रक्षण किंवा राखण करील. विहिरीवर लिहिलेले म्हणजेच विहिरीवर जो शिलालेख लावण्यात आलेला आहे त्याची नकल तसा शिलालेखातील मजकूर घुमटाला देखील लागू होतो. यांच्या माहितीवरून श्रीमंत सरदार उमाराजे संग्रामसिंह दाभाडे व श्रीमंत सरदार अंजरीराजे अजितसिंह दाभाडे
या ठिकाणी आल्यावर घंटानादात मन हरवलं, शांततेचा श्वास भरला, शिवनामात क्षण विरले, आज आयुष्य धन्य झाले. या ठिकाणी पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवते. घंटानाद, धूप, दीपाचा सुगंध आणि भोवती भक्तीचं वातावरण. महादेवांच्या चरणी डोकं टेकल्यावर मनातले सगळे विचार थांबतात. इथे शब्द कमी पडतात, अनुभूती जास्त बोलते. धावपळीच्या आयुष्यात अशा ठिकाणी येणे म्हणजे स्वतःशी थोडा वेळ घालवणं. महादेवांची कृपा आपल्या सर्वांवर राहावी. हर हर महादेव. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.